नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र विषयाचं 4थं प्रकरण आज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. आपण अर्थशास्त्राची 3 प्रकरणे पाठीमागं अभ्यासलेली आहेत. 4थं प्रकरण आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. आपल्याला इथं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार या प्रकरणामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे या दिवशी झालेली आहे आणि 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. लोकांच्या असंघटित प्रयत्नामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची जी अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था पुढारलेली अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय पहा. महाराष्ट्राचा नकाशा अगदी तुम्ही 10वीपर्यंत अभ्यासलेलाच आहे. जवळजवळ 36 जिल्हे या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपणास दर्शवलेले दिसून येतात. आपला पुणे विभाग आणि या पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्हा असे 4 जिल्हे या विभागामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. नकाशावरती सर्व जिल्हे दर्शवलेले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, सातारा, सोलापूर, पुणे, ठाणे, पालघर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, ठाणे, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली असे अनेक जिल्हे या महाराष्ट्राच्या नकाशावरती दर्शवलेले आपणास दिसत आहेत. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्राची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. आता महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय जे विभाग आहेत, हे विभाग कोणते? तर मुंबई विभाग एक आहे, पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे, अमरावती विभाग आहे व नागपूर असे एकूण 6 विभाग त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत आणि या 6 विभागामध्ये 36 जिल्हे त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो, आपणाला महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आपणाला प्रमुख काही वैशिष्ट्ये या ठिकाणी विचारात घ्यायची आहेत. तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या. विद्यार्थ्यांनो, आपला भारत देश जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र हे देशात 2ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य
आहे. 2011मध्ये ज्यावेळेस लोकसंख्येची जनगणना झाली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 11.24 कोटी एवढी लोकसंख्या होती. म्हणजे 11,24,00,000 एवढी लोकसंख्या 2011मध्ये आपल्या महाराष्ट्राची जनगणनेमध्ये दिसून आली आपणास. कारण 2011मध्ये ज्यावेळेस भारताची लोकसंख्या झाली त्यावेळेस भारताच्या लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये आपल्या भारताची लोकसंख्या 121.02 कोटी एवढी लोकसंख्या भारताची होती. ही लोकसंख्या 121.02 कोटीपैकी जवळजवळ 11.24 कोटी लोकसंख्या ही आपल्या महाराष्ट्राची आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भौगोलिकदृष्ट्या तिसरे राज्य. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा फार विशाल देश आहे. आपल्या भारतामध्ये भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेश, राजस्थान नंतर आपल्या महाराष्ट्राचा भौगोलिकदृष्ट्या तिसरा क्रमांक लागतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्र राज्याचं असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नागरीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये नागरीकरण हे जास्त प्रमाणामध्ये झालेलं आपणाला पाहावयास मिळतं. नागरीकरण म्हणजेच शहरीकरण. महाराष्ट्रामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 45% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत आहे. म्हणजे 55% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आजही राहते आणि 45% लोकसंख्या शहरी भागामध्ये वास्तव्य करते. आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे जास्त नागरीकरण झालेलं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिंग गुणोत्तर. 2011मध्ये ज्यावेळेस लोकसंख्येची जनगणना झाली त्यावेळेस त्या जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषामागे 929 स्त्रिया इतकं प्रमाण आहे. म्हणजे दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार 929 इतके प्रमाण असलेले आपणाला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साक्षरता. महाराष्ट्र हे जास्त साक्षर झालेलं राज्य म्हणून ओळखलं जातं. 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर जो आहे तो दर जवळजवळ 82.3% इतका साक्षरता दर असलेला दिसून येतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 82% लोकसंख्या साक्षर असलेली आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती. आपल्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर
करून जर घेतला तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा जलद गतीने घडून येऊ शकतो. म्हणून या उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर होणं फार महत्त्वाचं आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल आहे म्हणून तिचा अपव्यय होता कामा नये. तिचा वापर जर योग्य प्रमाणामध्ये करून जर घेतला गेला तर देशाची अर्थव्यवस्था आणि त्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढारल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर कुशल मनुष्यबळाची उपलब्धता. महाराष्ट्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध जास्त प्रमाणामध्ये असलेलं आपणास पाहावयास मिळतं. देश पातळीवरती विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणखी वाढणं फार महत्त्वाचं आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध झालं तर आपला महाराष्ट्र अधिक गतीने आणखी पुढारलेला महाराष्ट्र देश म्हणलो मी तर महाराष्ट्र राज्य हे पुढारलेलं राज्य म्हणून ओळखलं जाऊ शकतं. त्यानंतर अद्ययावत तांत्रिक सुधारणा. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान पुढारलेलं दिसून येतं. आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपणाला पाहावयास मिळतो. त्यानंतर विकसित पायाभूत सुविधा. महाराष्ट्र राज्य हे विकसित राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं कारण महाराष्ट्र राज्याचा विकास हा अधिक गतीने होतोय. आपण पाहिलं की सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य हे पुढारलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अद्ययावत तांत्रिक सुधारणा मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या दिसून येतात. त्यानंतर विकसित पायाभूत सुविधा. महाराष्ट्र राज्यामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या दिसून येतात. रस्ते, वीज, वाहतूक, दळणवळण, आरोग्य, शिक्षण अशा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होताना दिसून येतात. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आपणास पाहावयास मिळते. आता त्याच्यानंतर खाली दिले पहा महाराष्ट्राचा आर्थिक विकास. आता महाराष्ट्राचा आर्थिक विकास या गोष्टीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपणाला कृषी क्षेत्र विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रासमोर काही समस्या आहेत त्या समस्या आपणाला विचारात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2017-18च्या आर्थिक पाहणी सर्वेक्षणानुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारनं कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या विचारात आपणास घ्यायच्या आहेत. त्याबरोबर औद्योगिक क्षेत्र आपल्याला विचारात घ्यायचं आहे. औद्योगिक क्षेत्राच्या समस्या कोणत्या आहेत हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारनं कोणकोणते उपाय योजलेले आहेत याचाही विचार आपणाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये पाहावयाचा आहे. त्यानंतर सेवा क्षेत्राचा विचार आपणाला करायचा आहे. ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन, आरोग्य, शिक्षण याही बाबीचा आपल्याला विचार महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये आपणास पाहावयाचा आहे. तर महाराष्ट्राचा जो आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास यामध्ये आपणास शेती क्षेत्र विचारात घ्यावयाचा आहे.
कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेती क्षेत्राचा विकास हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही बहुतांश प्रमाणामध्ये शेती क्षेत्रावरती अवलंबून असलेली दिसून येते. शेती क्षेत्र व शेतीशी संलग्न असणारे क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडताना दिसून येतात. महाराष्ट्राचे ज्यावेळेस आर्थिक सर्वेक्षण झालं त्यावेळेस शेती आणि शेतीशी संलग्नित क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे जे मूल्यवर्धित प्रमाण आहे हे प्रमाण 2001-2002 मध्ये 15.3% इतके असलेले आपणाला दिसून येते. या तुलनेत ज्यावेळेस 2016-17 मध्ये आर्थिक सर्वेक्षण झालं त्यावेळेस हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून येते. आता आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेती क्षेत्र हे पुढारलेलं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्राच्या समोर काही समस्या त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दिसून येतात. त्या समस्या कोणत्या आहेत हे आपल्याला विचारात घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिली समस्या आहे ती म्हणजे जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता. कारण आपला भारत देश अतिलोकसंख्येचा देश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यसुद्धा तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येच्या बाबतीत असणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं अतिलोकसंख्येमुळे जे जमीन धारण आहे या जमीन धारणेचं जी आकार आहे तो आकार कमी दिसून येतो आणि जमीन धारणेचा आकार कमी असल्यामुळे आधुनिक पद्धतीनं शेती करता येत नाही. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करता येत नाही आणि आधुनिक पद्धतीनं शेती करता न आल्यामुळे शेतीमध्ये निघणारी उत्पादकता जी आहे ही उत्पादकता कमी असलेली दिसून येते. कारण भारतामध्ये जमीन धारणेचा आकार जो आहे तो आकार लहान आहे. शेतजमिनीचं विभाजन होतं आहे, शेतजमिनीचे तुकडीकरण होतं आहे आणि त्याचबरोबर सरकारचाही कमाल जमीन धारण कायदा लागू असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जमीन धारण क्षमता कमी असते आणि कमी क्षमता असल्यामुळे शेतीमधून निघणारं उत्पादन जे आहे हे उत्पादनसुद्धा कमी निघालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरी समस्या आहे ती म्हणजे सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. कारण या जमीन धारणेचा कमी आकार, शेतजमिनीचं विभाजन, शेतजमिनीचं तुकडीकरण अशा वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीचं सीमांत शेतकऱ्यांचं प्रमाण आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहावयास मिळतं. पुढची समस्या आहे ती म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती. विद्यार्थ्यांनो, शेतकरी शेतजमिनीमध्ये आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेतो आहे. दर एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी घेतो आहे आणि हे आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेताना
शेतजमिनीमध्ये अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खते वापरत असतो. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनीती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते. त्याचबरोबर फुलशेती, फळशेती पिकवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर करतोय आणि अशा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आणि रासायनिक खताच्या अतिवापरामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीची अवनीती किंवा शेतजमिनीची जी प्रत आहे हे प्रत खालावत चाललेली आपणाला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. भारतीय शेतकरी हा कर्जात जन्म घेतो. भारतीय शेतकरी हा कर्जात जगतो आणि भारतीय शेतकरी हा कर्जातच मरतो. अशी परिस्थिती आज आपल्या देशाची आणि त्यात महाराष्ट्राची असलेली आपणास पाहावयास मिळते. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी असलेला दिसून येतो. शेतकरी खाजगी सावकाराकडे शेतजमीन गहाण ठेवतोय. शेतकरी वित्तपुरवठा करणाऱ्या इतर संस्थाकडे शेतजमीन गहाण ठेवतोय. ज्या बाबीसाठी शेतकरी कर्ज घेतोय त्या बाबीसाठी कर्जाचा वापर तो करताना दिसत नाही. इतर बाबीसाठी त्या कर्जाचा वापर करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा वाढतच जातोय. कारण शेतकरी जो आहे तो शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेतजमीन पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारीपणा कर्ज घेतोय आणि कर्ज घेऊन शेती पिकवतोय. निसर्गाच्या अवकृपेमुळं किंवा निसर्ग साथ चांगली देत नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढलेला दिसून येतो. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा शेतीमध्ये गुंतवतोय, पण त्या शेतीमधून निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीमधून उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघत नाही. आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे तो कर्जबाजारीपणा वाढत जातो. 5वा आकडा, भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी. विद्यार्थ्यांनो, शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी झाला पाहिजे. म्हणून शासन अनेक नवनवीन कायदे त्या ठिकाणी अंमलात आणतंय. पण मग त्या ठिकाणी भूसुधारणा कायदा असेल, पीक पद्धती असेल, या अशा वेगवेगळ्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होताना दिसून येत नाही. आणि योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जो आहे हा शेतकरी मागास राहिलेला आपणाला पाहावयास मिळतोय. आणि एकंदरीतच भारतीय शेती क्षेत्राचा विकास हा काही प्रमाणामध्ये खुंटलेलाही आपणाला पाहावयास मिळतो. त्यानंतर भांडवलाची कमतरता. महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्जबाजारीपणा या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतला गेलेला आहे. आणि शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे हा कर्जबाजारीपणा अधिक असल्यामुळे भांडवलाची कमतरता त्या शेतकऱ्याकडे दिसून येते. भांडवलाअभावी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती पिकवता येत नाही. त्यामुळं शेती क्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत नाही.
त्यानंतर कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधाचा अभाव. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतजमिनीचं क्षेत्र जास्त प्रमाणामध्ये असलेलं दिसून येतं आणि जलसिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होताना दिसून येत नाहीत. त्यामुळं कोरडवाहू शेतजमिनीचं प्रमाण वाढतं आहे आणि जलसिंचनाच्या सुविधाचा अभाव त्या ठिकाणी दिसून येतो आहे. जलसिंचनाची जी साधने आहेत या साधनांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सुविधा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी हा मागास राहिलेला आपणाला दिसून येतो. म्हणून ग्रामीण कोरडवाहू जमीन आणि जलसिंचनाच्या सुविधाचा अभाव ही एक महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील सर्वसामान्य समस्या म्हणून ओळखली जाते. पुढं ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येते. त्याचबरोबर विपणन व्यवस्थेची कमतरता या महाराष्ट्रातील शेती क्षेत्राच्या समोर त्या ठिकाणी जाणवते. विपणन म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांच्या शेतमालाचं बाजार मार्केट किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी विक्री त्याची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेची कमतरता त्या ठिकाणी दिसून येते. विपुलतेच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत नाही आणि शेतमालाच्या टंचाईच्या काळामध्ये त्या शेतमालाच्या किमती या गगनाला भिडलेल्या असतात. त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती ही सुधारलेली आपणास दिसून येत नाही. आणि शेवटची समस्या आहे ती म्हणजे हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती दिसून येतो. हवामान जे आहे हे हवामान पोषक आणि स्वच्छ हवामान शेती क्षेत्रासाठी हवं आहे, पण असं हवामान उपलब्ध होत नाही. हवामानानुसार निसर्ग चालत नाही. आपण पाहतोय विद्यार्थ्यांनो, थंडीच्या दिवसामध्ये पाऊस येतोय, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडायच्या दिवसामध्ये ऊन कडक असतं. म्हणजे याचा अर्थ हवामान बदलाची परिस्थिती ही आपल्या महाराष्ट्रातील शेती क्षेत्राच्या समोर एक उभी असलेली समस्या आहे असं आपणास म्हणता येईल. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे इयत्ता 11वीच्या अर्थशास्त्र पुस्तकातील 4थं प्रकरण आहे. त्या 4थ्या प्रकरणातील काही भाग आज आपण इथं विचारात घेतलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आपण पाहिले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे 6 प्रशासकीय किंवा महसूल विभाग आपण विचारात घेतले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण विचारात घेतली. त्यामध्ये 2 क्रमांकाचं लोकसंख्येचं राज्य हे वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं. त्यामध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या ही देशामध्ये 2 क्रमांकाची लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी एवढी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. त्यानंतर भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य हे देशातील 3रे
मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हे शहरीकरण झालेलं राज्य असून एकूण लोकसंख्येपैकी 45% लोकसंख्या ही महाराष्ट्रात शहरी भागामध्ये राहते. उर्वरित लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करते. त्यानंतर 2011 साली ज्यावेळेस भारताची लोकसंख्येची जनगणना झाली त्यावेळेस त्या जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील स्त्री आणि पुरुष हे लिंग गुणोत्तर जे प्रमाण आहे हे प्रमाण दर 1000 पुरुषाच्या पाठीमागे 929 स्त्रिया हे प्रमाण असलेलं दिसून येतं. 2011 ज्यावेळेस लोकसंख्येची जनगणना झाली त्या जनगणनेनुसार किंवा जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 82.3% इतके आहे. म्हणजे महाराष्ट्रात साधारणतः 17 ते 18% लोकसंख्या ही निरक्षर लोकसंख्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे महाराष्ट्र हे साक्षरतेच्या बाबतीत पुढारलेलं राज्य आहे असं आपणास म्हणता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. अद्ययावत तांत्रिक सुधारणा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात उपलब्ध होत आहेत. त्यानंतर विकसित पायाभूत सुविधा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण आज या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत. शेती क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये आपण शेती क्षेत्र या क्षेत्राची माहिती आणि या शेती क्षेत्राच्या समोर असणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्या आपण विचारात घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं 2001-2002 शेती आणि शेतीशी संलग्नित क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित जे प्रमाण आहे हे प्रमाण 15.3% इतके असलेले दिसून येते. या तुलनेत 2016-17 हे प्रमाण 12.2% इतके कमी झालेले पाहावयास मिळते. महाराष्ट्रातील शेती क्षेत्राच्या समोर असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा आपण विचारात घेतलेल्या आहेत. त्या समस्या कोणत्या आहेत ह्या समस्या वाचा. बघा स्क्रीनवरती समस्या दिसत आहेत. जवळजवळ समस्या किती आहेत? 10 समस्या आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत तर पहिली समस्या आपण पाहिली जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता. ही एक समस्या आपल्या महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राच्या समोर उभी असलेली दिसून येते. त्यानंतर सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ ही एक समस्या महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील असलेली दिसून येते. त्यानंतर रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीची अवनीती झालेली आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला पाहावयास मिळतो. त्यानंतर
भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी झालेली आपणाला पाहावयास मिळते. त्यानंतर कोरडवाहू जमीन आणि जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव ही एक समस्या आपल्या महाराष्ट्रातील शेती क्षेत्राच्या समोर उभी आहे. त्यानंतर शेती क्षेत्रासाठी भांडवलाची कमतरता दिसून येते. भांडवल पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. त्यानंतर विपणन व्यवस्थेची समस्या आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही, योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव न मिळाल्यामुळे आणि बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्राच्या समोर काही समस्या त्या ठिकाणी उभा राहिलेल्या दिसून येतात आणि हवामान बदलाचाही परिणाम आपल्या महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला पाहावयास मिळतो. अशा वेगवेगळ्या समस्या आपण विचारात घेतलेल्या आहेत. त्याच्या पुढं आहे ते म्हणजे 2017-18च्या पाहणीनुसार शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारनं केलेल्या ज्या उपाययोजना आहेत, हे उपाययोजना आपल्याला पाहायच्या आहेत, ते आपण नंतर बघूयात. धन्यवाद.